गुलालच पडलाय 7 तारखेला. प्रगती कशाला म्हणायची हे एकदा प्रकाश आंबेडकरांच्याकडे बघावं. कसबावळेमध्ये अरुणराव जाधवांची हवा आहे. स्वतः घरात जाऊन विचारपूस करतात. ठिकाणं ताकद लावलेली आहे, पण अरुण जाधवांची ताकद जरा वेगळी आहे. विरोधक पण आले तर ते काम करतात. 100% सीट दोन्ही पण सीटा बसणार आहेत. अरुणदादांना मत, शिवसेनेला मत म्हणजे प्रकाश आंबेडकरांना मत 100% त्यांच्या बाजून आणि जनता ते करून दाखवणार. तरुणांचं जर अरुण जाधव साहेबांना जर मतदान जास्त पडणार आहे. 100% आज अरुणदादांचा विजय म्हणजे प्रकाश आंबेडकरांचा विजय. कामं उत्कृष्ट आहेत. आंबेडकर साहेबांच्या माध्यमातून त्यांनी चांगल्या प्रकारे कामं केलेली आहेत. अरुण जाधव नाव फिक्स आहे आणि उमेदवार हा 1500 म्हणण्यापेक्षा 2000च्या लीडने येणार यात काही शंका नाही. दर्शक व नमस्कार, के न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. सध्या आपण राधानगरी तालुक्यातील कसबा वाळवे जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये असणारे हे गाव आहे. या गावामध्ये आलेलो आहे. तसं बघायला गेलं तर राधानगरी तालुक्यामधलं हे जिल्हा परिषद मतदारसंघातलं हे जे आहे हा मतदारसंघ लोकसंख्येच्या दृष्टिकोनातून जास्त असलेला हा मतदारसंघ आहे. त्यामुळे इथं असणारे जे काही स्थानिक नागरिक आहेत त्या नागरिकांकडून जाणून घेऊया या जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये नेमकं या कुणाचं वारं आहे, कुणाची हवा या संदर्भातल्या आपण या रिपोर्टच्या माध्यमातून माहिती घेऊया. युवक आहात, जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक लागली, काय वातावरण आहे गावात आणि कुणाची हवा आहे? कसबावळेमध्ये अरुणराव जाधवांची हवा आहे. अरुणराव जाधवांचा वातावरण आहे. अरुणराव जाधवांचं काय काम आहे असं? आता मी स्वतः 1 वर्ष युवा कार्य प्रशिक्षणमधनं लाभ घेतलेला आहे त्या योजनेचा. बरं. आणि गावामध्ये रस्ते, परत बांधकाम विभागाचे जे काही काम आहे, परत वयोश्री योजना जी पेन्सिल केलेली आहे ती सगळी त्यांच्यामार्फत झालेली आहे. पण अरुण जाधवांचं इकडे येणं जाणं नाही म्हणतात. नाही असं कोण म्हणतं? तुमच्या इथल्या गावातली लोक येतात ना, पार्टीच्या लोकांच्यात पण येतात, विरोधांच्यात पण येतात. असं काय नाही म्हणजे पार्टी लेवलला काम करणे किंवा असं काय नाही. विरोधक पण आले तर ते काम करतात. बरं. बाकी काय नाही. मग युवा वर्ग आता कुणाला मतदान करणार, कुणाकडे असणार युवा वर्ग? त्यांच्याकडे अरुणराव जाधवांचे 7 तारखेला निकाल काय लागेल? 100% त्यांच्या बाजून लागणार. आमच्या वाळवे गावातून अरुणदादा, परत पंचायत समिती उमेदवार मंगल शिवाजी कांबळे. बर. हे दोन्ही उमेदवार येतात का तुमच्या इथे? 100% सीट दोन्ही पण सीटा बसणार आहेत आमच्या. नाही, पण तुमच्या गावात इथे येणं जाणं आहे काय? आहे सगळ्यांचे लोकांना सगळ्यांच्यात सहभागात असतात, सुखादुखात सगळ्यांच्यात असतात. आमचे पंचायत समितीचे उमेदवार असतील, परत जिल्हा परिषद उमेदवार असतील, सगळ्यांच्या गाठीभेटी वरचेवर घेत असतात. प्रत्येक कार्यक्रमात त्यांचा सहभाग असतोच. परत जातीनिशीर प्रत्येक कामात उपलब्ध असतात. त्यामुळे अरुण जाधव साहेब असतील, कांबळे वहिनी असतील, यांचं काही काम एखादं इथे झाले काय? काम केले? भरपूर काम आहेत प्रत्येकाचे भरपूर. अरुणदादांचं तर भरपूर योजना असतील. पोरांच्यासाठी तर भरपूर योजना आहेत त्यांच्या. पोरांच्यासाठी भरपूर आहेत. वहिनी पण सगळ्यांच्या सुखदुःखात स्वतः घरात जाऊन विचारपूस करतात. त्यामुळे ह्यावेळी 100% दोघांचा निकाल आहे. 100%. 7 तारखेला काय होणार? 7 तारखेला दोन्ही पण सीट आमच्या बसणार आहेत. काय अडचण नाही, त्यात काय तडजोड नाही. सगळ्यांची 100% हमी आहे. मामा नमस्कार. गाव कुठलं? कसबा वाळव्यातला आहे. मामा, जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक लागल्या, माहीत आहे का तुम्हाला? ते नव्हे, तुम्ही इथं काय करायला आलाय? काय दवाखान्यात? का हो, काय दाखवायला आला? का बरं वाटत नाही? बरं. काय जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक लागली आहे, काय वातावरण आहे गावात? हाय, चांगला आहे. काय कोण उमेदवार उभारले? अरुण जाधव आणि शिवाजी मालकी काय तिथं मंगल शिवाजी कांबळे. बरं. 2 उमेदवार आहेत. पंचायती मिळते आहे आणि अरुण जाधव जिल्हा परिषदला आहे. काय दोघं आहेत त्या ओळखीचे आहेत? त्या दोघं असं ना तर ओळखीचे आहेत तुमच्या? मग ते काय गावाबिवात येत नाही म्हणतात ती. येत नाही का? असं कसं होईल? त्यांची गावात कामं नाही म्हणतात असं. असं कसं होईल? एवढा दवाखाना मोठा उभा केलाय. बरं. हे दवाखाना कोणाच्या माध्यमातून उभा आहे? आंबेडकरांच्या ते म्हणजे अरुण जाधव यांच्याच माध्यमात नाही. बरं बरं. गावात मोठा दवाखाना आहे. हं. बरं. मग काय होईल वातावरण, काय वाटते गावात? आम्हाला काय होईल, कोण निवडून येईल वाटतं? आम्हाला तरी आमची सीट येणार असं वाटते मला. तुमची सीट म्हणाला कळून देत तरी आम्हाला तरी तुमची नेमकी कोणती सीट आहे ती? अरुण जाधव आणि निर्मळ काय ते नाव मंगल शिवाजी कांबळे. बरं. ती पंचायत समितीला उभारली. हो नमस्कार. नमस्कार. जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक लागली. पहिलं सांगा तुमचं गाव कोणतं? वाळवा. वाळव्यातलं जायचं? हो, कसबा वाळवा. बरं. काय वातावरण आहे गावात? वातावरण चांगलं आहे, अति चांगलं आहे. बरं. काय करायला तसा इथं दवाखान्यात? दवाखान्यात पेशंट एक आहे, बरं बरं. ते बघायसाठी आलो. हां हां. काय कोण उमेदवार आहेत जर सांगा, कोण कोण उमेदवार आहेत माहिती आहे का? उमेदवार आहेत ना, 4 पण उमेदवार आहेत. 5 उमेदवार आहेत टोटल. हां. भाजपकडून 5 आहेत, पण त्यातलं हे कोण आहे? खमक्या कोण आहे? खामक्या धनुष्यबाण अरुण जाधव. अरुण जाधव साहेब आहे. हो. बरं. काय काम काय एखादं केलं? भरपूर. भागात काय त्यांचा संपर्क आहे का?
80% आहे 80%. 80% संपर्क आहे. दवाखान्याचं बांधकाम, इतर गावातली कामं आता दवाखान्यात मग हाय सर तुम्ही आलायचा बघायला जरा दवाखाना आहे का व्यवस्थित? 1 नंबर आहे. कुणाच्या माध्यमातून झाला येऊ काय माहिती आहे तुम्हाला? काय माहिती आहे कुणाच्या? की आंबेडकर प्रकाशराव. आंबेडकर साहेबांच्या? हं. बरं. काय अरुण जाधवांचं काय आता वाद काय दिसते का आता? भरपूर आहे. झालंय, पलीकडे पण तसं त्या ताकदीचं आहे. हां, आहेत. मग प्रत्येकानं ताकद लावलेली आहे, पण अरुण जाधवांची ताकद जरा वेगळी आहे. जाधव मग जास्त आता ताकद लावल्या म्हणजे 7 तारखेला काय होईल वाटते आता? निकाल आपल्याच हाती आहे ना. तुमच्या हाताला विचार होय होय. काय होईल आता सगळं? धनुष्यबाण. मामा जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक लागली माहिती आहे का तुम्हाला? आहे की बरं, काय निवडणुकीला कोण कोण उभारलं? मंगल शिवाजी कांबळे, बरं अरुण जाधव का उभारलेले आहेत. बरं काय मंगल शिवाजी कांबळेंचं आणि अरुण जाधव साहेबांचं काही काम आहे का या भागात? आहेत की आता ते मंगल शिवाजी कांबळे आता नवीनच आहे ते, बरं. पण मार्गदर्शन त्यांना आंबेडकर साहेब आहेत, अरुण जाधव आहेत, अशोक फरागटे आहेत. मार्गदर्शन त्यांना देणार आहेत. ते आता नवीनच आहेत, त्यांना मार्गदर्शन देतील. तर आता या दवाखान्यात चांगली व्यवस्था झालेली आहे आंबेडकर साहेबांनी, आणि काही अडचण नाहीत. काही लोक म्हणत असतील ते डॉक्टर नाहीत, हे नाही, सगळंच तुम्ही आता बघितलं असाल, हे सगळं स्वच्छता आहे, सगळं आहे, काही अडचण नाही तिथं. जाधव साहेबांचं येणं जाणं आहे का या भागात? आहेत की आहे की. मग काय वाटतं या निवडणुकीत कुणाला निकाल लागेल चांगला? निवास दोन्ही बी सीट आपल्याला येणारच आहे. ते गुलालच पडला आहे 7 तारखेला, काय अडचण नाही. माझं नाव शशिकांत विश्वास पाटील. गाव माझं मुकामपोस्ट टिटवे. टिटवे म्हणजे ह्या कसबा वाळवे मतदारसंघात गाव येते का? होय. बरं मग इकडे कशाला आला होता? माझ्या मुलगीला कावीळ झाला होता. बरं. मग त्या उपचारासाठी मी या ठिकाणी आलो होतो. कुठं? कसबा वाळव्यातल्या दवाखान्यात? ह्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये आलेलो होतो. बरं. ह्या इथं आल्यानंतरनं जे आज ही जी इमारत बघितली कसबा वाळवा प्राथमिक आरोग्य ही मस्त हायटेक झालेली आहे. एका सर्वसामान्य लोकांच्यासाठी ही प्रावीण्याची गोष्ट मानली पाहिजे. कारण या ठिकाणी केस पेपरपासून जे हायटेक लॅब, डॉक्टर सुविधा किंवा स्टाफ लोक, नर्सिंग हे खूप उत्तम पद्धतीनं काम करताना मी पाहिलं. शेकडो पेशंट मला वाटतं सकाळपासून बरेच पेशंट या ठिकाणी ह्या सुविधांचा लाभ घेताना मी अतिशय आता या 2-3 तासात पाहत आहे. आणि 2 दिवस झाले इथं मी आहेत, पण फार सुंदर अशी सेवा इथं मला रुग्णसेवा मला भेटते. ही बिल्डिंग बांधल्या काय माहिती आहे का? अरुण जाधव साहेबांच्या माध्यमातून ही बांधली गेलेली आहे. त्यांचं काम आहे म्हणा या भागात? हो, खूप सुंदर असं काम आहे. आणि आज मी बघितलं तर तुम्ही फार म्हणजे रुग्ण या ठिकाणी सेवा घेऊन जाताना पाहायला मिळतं. डॉक्टर नसतात असं म्हणते तिथे? नाही अशा पद्धतीचं कुणी तुम्ही जे स्वतःहून तुम्ही पहा आणि मग बघा. कारण मला तर असं कुठं आम्ही आता 3-4 दिवस या ठिकाणी आहे, पण आम्हाला असं कुठंही आढळलेलं नाही. आणि आम्ही वरच्या आम्हाला ताप, सर्दी, खोकला किंवा इतर काय आमच्या ज्या व्याधीसाठी आम्ही या ठिकाणी येतो आहे, पण आम्हाला असं कधीही आढळलं नाही की डॉक्टर वगैरे काही नाही. डॉक्टर आमच्या आधी इथं हजर असतात. आम्ही याच ठिकाणी 9:30-10ला जर आलो तर आम्ही 1 तासाभरात आमची ती सेवा घेऊन आम्ही निघून जातो. सध्या इथं कृषी सेवा केंद्र आहे. त्या कृषी सेवा केंद्रामध्ये असणारी जे काही लोक आहेत त्यांना विचारूया. सर, जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक लागली आहे, माहिती आहे का? आहे की. काय तुमच्या मतदारसंघामध्ये कोण उमेदवार आहेत आणि काय हवं आहे त्यांची? आपल्या मतदारसंघामध्ये तसे या मतदारसंघात 4 उमेदवार आहेत आणि 4ही उमेदवार त्या पद्धतीचं म्हणजे अतिशय त्यांचं प्रत्येकाचंही इथं काम चांगलं आहे. आणि त्यातून शिवसेनेचा उमेदवार हा अतिशय पॉझिटिव्ह आहे. कोण आहे शिवसेनेचे उमेदवार माननीय अरुण जाधव साहेब आहेत. बरं, काय कामाचं काय त्यांचं कसं काय येणं जाणं किंवा काम काय आहे? गेली 9 वर्ष ते जिल्हा परिषदच्या माध्यमातून बरीच कामं आपल्या गावात त्यांनी केलीत आणि अतिशय चांगल्या पद्धतीचा त्यांचा लोकांचा प्रतिसाद त्यांना आहे. बरं, काय होईल वाटते या निवडणुकीत? लोक वाळवे गावातील मतदार सुज्ञ आहेत आणि ते खरोखर कामाला प्रवेश देतील असं मला वाटतंय. आता तुम्ही इथलंच आहे काय? होय तेच. हे म्हणतात कसबा वाळवेतले जे मतदार आहेत ते सुज्ञ आहेत. अरुण जाधव काही तुमच्या ह्या मतदारसंघातले आहेत का खरोखर सक्षम? खरोखर सक्षम आहेत यात काही शंकाच नाही. जर राधानगरी तालुक्यातला ह्या कसबा वाळवे मतदारसंघाचा जर विचार करायला झालं तर चांगले 4 उमेदवार आता इथं उपस्थित आहेत, उपलब्ध आहेत. 4 उमेदवारांच्या मध्ये जर सगळ्यात सक्षम उमेदवार म्हटलं तर आम्ही स्वतःला प्रकाश आंबेडकर हेच आमचे उमेदवार मानतोय. आणि इतकं सुंदर काम जे झालेलं आहे, प्रगती कशाला म्हणायची, हे एकदा प्रकाश आंबेडकरांच्याकडे बघावं, या तालुक्याकडे बघावं. बाजूला जर गेलं तर भोगावतीमध्ये गल्लीत गाडी घालता सुद्धा येत नाही, तशी राधानगरीची परिस्थिती पहिल्यांदा होती.
आज ती परिस्थिती राहिली नाही. शेततळे असतील, विहिरे असतील, वयस्कर लोकांचे ऑपरेशन्स असतील, रोजगार निर्मिती असेल, सरकारी पेन्शन असेल, ह्या सगळी कामं जी प्रकाश आंबेडकरांनी केलेली आहेत, ह्याचं सगळं जनमत अरुणदादा जाधव आणि शिवसेनेला पडणार, ह्यात काही तिळमात्र शंका नाही. आणि उमेदवार हा 1500 म्हणण्यापेक्षा 2000च्या लीडनं येणार, ह्यात काहीच शंका नाही. आणि जनसामान्य माणसाची ही जनभावना आहे की अरुणदादांना मत, शिवसेनेला मत म्हणजे प्रकाश आंबेडकरांना मत. आणि आज ही लोक संधी सोडणार नाहीत. 100% आज अरुणदादांचा विजय म्हणजे प्रकाश आंबेडकरांचा विजय. हो, लीड आहे म्हणजे ती परिस्थिती आहे. बाकीच्यांनी इथं प्रचाराला बाहेर पडायला लोक नाहीत विरोधकांच्याकडं, अशी परिस्थिती आहे. आणि विरोधक असं म्हणण्यापेक्षा ते सुद्धा चांगले मित्रच होते आमचे जुने. कुणाची काय कामाची पद्धत आहे जी आम्हाला पुरेपूर कल्पना आहे. त्यामुळे सध्याची परिस्थिती जनता, तसं दादाने सांगितलं, सुज्ञ आहे. सुज्ञ आहे म्हणण्यापेक्षा पारदर्शी आहे. आणि ह्याचा परिणाम कसबावाळीमध्ये अशोकराव फराटे असतील, भरतअण्णा पाटलांचा गट असेल, चांदेकरवाडी, पालकरवाडी, कसबावाळी, तळाशी, त्याचबरोबर शेळेवाडी, ही जी गावं आहेत, तुरुंबे, ही अतिशय सक्षम मताची गावं आहेत. आणि इथनं जे लीड वाढून जाणार आहे ते कुठल्याही विरोधकाला तुटणार नाही. पण पलीकडे पण बलाढ्य आहे. बलाढ्य कशावर ना म्हणायचं, पैशाखंड काय असं म्हणता येणार नाही. बलाढ्य जनसंपर्क नाही. अरुणदादांचा दर शनिवारी प्रत्येक बाजारपेठेमध्ये, वाळव्याचा बाजार शनिवारी असतो, तर शनिवारी अरुणदादांची इथं फेरे असते, वाळवा, चांदेकरवाडी, पालकरवाडी. सदरची व्यक्ती एखादा कार्यक्रम जरी आहे म्हटलं ना तर 2 मिनटं हजेरी लावून निघून जातात, कोणी असतील ते. तर अशा परिस्थितीमध्ये त्या उमेदवारांना धनाढ्य म्हणता येईल, बलाढ्य म्हणता येणार नाही. पण आमचा जो उमेदवार आहे तो बलाढ्य आहे. आणि आम्ही स्वतःचा उमेदवार प्रकाशराव आंबेडकर मानतोय. त्यामुळे त्यांच्यासमोर तर इथं बलाढ्य कोण आहे असं कोणालाच वाटणार नाही. धनाढ्याचा विजय होईल का बलाढ्याचा? धनाढ्याचा होईल का बलाढ्याचा होईल ह्याच्यापेक्षा प्रगतीचा विजय होईल, यात काही शंका नाही. आणि जनता ते करून दाखवणार. वातावरण अतिशय चांगलं आहे. शिवसेनेचं वारं आहे. उत्तम प्रकारे, चांगल्या प्रकारे वाळव्यातनं प्रतिसाद आहे. जिल्हा परिषद कसबावाळी जिल्हा परिषद मतदारसंघातून सुद्धा चांगल्या प्रकारे प्रतिसाद आहे. अरुण जाधव जिल्हा परिषदसाठी आहेत आणि मंगल शिवाजी कांबळे पंचायत समितीसाठी आहेत. पण हे 2 उमेदवार तुमच्या ह्या गावात किंवा तुमच्या मतदारसंघात काही कामं करतात का? कामं उत्कृष्ट आहेत. आंबेडकर साहेबांच्या माध्यमातून त्यांनी चांगल्या प्रकारे कामं केलेली आहेत. काय जिल्हा परिषदेचे उमेदवार जुनेच आहेत. पंचायत समितीला नवीन उमेदवार जरी असले तरी गावात त्यांचे मिस्टर बँकेत असल्यामुळं सर्वांच्या संपर्कात असतात. बर, मग ही दोघं सक्षम आहेत असं वाटतंय? अतिशय सक्षम आहेत. पण पलीकडची पण तशी सक्षम आहेत किंवा? पण कामाचं हे पाहिजे का नको, विजन काय पाहिजे का नको त्यांच्याकडे? मग ह्यांच्याकडे विजन आहे? मग आंबेडकर साहेबांचे आहे. पुढे त्यांच्या पुढं आपले उपमुख्यमंत्री आहेत एकनाथ शिंदे, त्यामुळे काम तिथंपर्यंत घेऊन जाणं महत्त्वाचं आहे. भरपूर कामं इथं झालेली आहेत. बरं, मग ह्या 7 तारखेला काय निकाल लागेल? निकाल लागलेलाच आहे. आता 7 तारखेची सुद्धा वाट बघायची गरज नाही. बरं, वाट बघायचीच गरज लागणार? होय होय. पण तिकडे विरोधक पण तसंच म्हणाले म्हणणार, पण विजन आहे का विचारा ना. बरं, मग निकालात तुमच्या दृष्टीनं काय असणार आहे? अतिशय चांगला निकाल असणार आहे. आपल्या राधान तालुक्यातल्या 5 जिल्हा परिषद सीटा चांगल्या प्रकारे निवडून येणार आहेत. आपले तळाशीचे अरुण जाधव सर आणि मंगल शिवाजी कांबळे. बरं, काय हे 2 उमेदवार कधी काय येतात का इकडे तुमच्याकडे? मंगल शिवाजी कांबळे यांचं काय आता पहिल्यांदाच ते राजकारणात आलेलं आहे. त्याच्या आधी त्यांनी आपल्या बँक ऑफ इंडियामध्ये त्यांचे मिस्टर होते जॉबसाठी. आता त्यांचा काय अनुभव नाही, पण अरुण जाधव साहेबांचा तरी अनुभव आहे. जाधव साहेबांचा अनुभव आहे. काय अनुभव आहे नेमका? त्यांनी भरपूर कामे केलेली आहेत. गलीतलं गावातील कोणताही रस्ता, आता साधा आमच्याकडे शेताकडे जायला पण रस्ता म्हणजे डांबरी आहे, असं कुठलाही रस्ता गावातला बाद झालेला नाही. आता परत सिमेंटचा रोड पण गावात झालेला आहे, जो कितीतरी दिवस झालेला नव्हता. परत वरती आपला खडकतळीला जाण्याचा रोड आहे तो पण झालेला आहे. तर सरकारी दवाखाना आमच्या गावात 6 कोटीचा त्यांनी मंजूर केलेला आहे. कामं भरपूर झालेलं आहेत गावात. तुम्ही एवढे कामं केले म्हणून सांगाले, पण तुमच्यासारखा तरुण पोरगा होता नाही, मला काय कामं करायला नाहीत म्हणते. कसं आहे, लक्ष देऊन जर विचार केला असला तर त्यांना समजणार आहे. वरच्या मनानं कोण काहीतरी म्हणते की बाबा हे येतच नाही किंवा हे फिरकतच नाहीत आणि काय कामं केल्यात असं म्हटल्यानंतर मग ते कुणाचं तरी ऐकून बोललेलं असते. त्यांना बाकीचं काही माहिती नसते. या असल्या वावड्या उठलेल्या असते त्याच्यावरती बोलत असतात, कामं झालेलं नाहीत, हे नाहीत, ते नाहीत, असं उद्गार त्यामुळे काढतात ती. मग आता काय तरुणांचं मतदान कुणाला पडेल वाटते इथं? आता तरुणांचं तर अरुण जाधव साहेबांना तर मतदान जास्त पडणार आहे गावात, आमच्या गावात तर कसबावाळीमध्ये तर.
कारण त्या पद्धतीची कामं झाल्यात, त्या पद्धतीचा आमदार साहेबांच्या मार्फत विकास झालेला आहे. कारण ह्याच्या आधी 15 म्हणजे आमदार साहेब यायच्या आधीचा विकास बघा आणि आत्ताचा विकास बघा आपल्या ह्या मतदारसंघातला. आणि जास्तीत जास्त 2000 आपलं जे इथनं पाठीमागे जिल्हा परिषदचं इलेक्शन झालं 2017ला निवडणूक, त्यानंतरचा विकास बघा आमच्या गावातला, त्यावरून तुम्हाला लक्षात येईल. बर, मग ह्या वेळेला 7 तारखेला निकाल काय लागेल सांगून टाका आता एकदम. 7 तारखेला अरुण जाधव साहेबच, बाकी दुसरं कोण लागणार नाही. तर आपल्या जिल्हा परिषद मतदारसंघात तर अरुण जाधव नाव फिक्स आहे. उमेदवार अरुणदादा जाधव आहेत. बर. आणि मंगलताई आहेत. मंगलताईंची ओळख म्हणजे ते बँकेतील काम शिवाजीदादांच्या मार्फत चांगल्या प्रकारे होत गेलेलं होतं. आणि संबंधी आमचे चांगले आहेत आणि ह्यावेळी त्यांचा रिझल्ट चांगला येईल, ग्रीन सिग्नल मिळणार आहे. 7 तारखेचा निकाल काय असणार? 7 तारखेचा निकाल शिवसेनाच सर होणार आहे. आघाडीने शिवसेना जिंकली. राधानगरी तालुक्यामध्ये असणाऱ्या कसबा वाळवे जिल्हा परिषद मतदारसंघातील कसबा वाळवे या गावामध्ये आलो. या गावामधील आपण संपूर्ण इथल्या ज्या काही जी लोकं आहेत, हे स्थानिक नागरिक आहेत, स्थानिक नागरिकांच्याकडून जाणून घेतलं की जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये उमेदवार कोण आहेत, त्या उमेदवारांची कामं झालीत की नाहीत, त्या कामावरती समाधानी आहेत का, या संपूर्ण माहिती या रिपोर्टच्या माध्यमातून आपण घेतलेली आहे.